तरुण पिढी असं सांगेल मी की बघा नुसतं असं नाही की पैसा पाहिजे तरच मी काम करू शकतो, बरोबर आहे. माझा वडिलांचा हात माझ्यावर पाहिजे तरच मी काम करू शकतो, बरोबर आहे. शेजाऱ्यांनी मला सांगेल तरच काम करू शकतो, असा अजिबात तरुणांनी भूत धरलं नाही पाहिजे. तरुणांनी काय शिक्षण होत नाही नको शिक्षण होऊ दे, तर दुसरा पर्याय असते. तरुणांना काही पर्याय करायचे, धंद्यामध्ये करा, बाकी नोकरी नसेल तर छोटा मोठा व्यवसायामध्ये तरुण पुढे वाढत जाऊ शकतो. तरुणांनी घाबरून जायचं नाही की आता माझ्याकडे पैसा मी काय करू, पैसा खिशामध्ये असला तर मला बिघडतो. पैसा नसताना जो तरुण भरतो ना तो खरा तरुण. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे सम्राट वडापावमध्ये आणि त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया सम्राट वडापावची सुरुवात कशी झाली. माझं नाव अशोक बाळाराम सकपाळ. माझं टोकन नाव पडलं अशोक भाऊ, लोक मला म्हणायला लागले. तर स्टार्टिंगला 1992 साली ज्यावेळेला वडापावची स्थापना केली त्यावेळेला फार इथे तळा तालुक्यामध्ये हलाखीचा परिस्थिती होती आणि दुकानासमोर झुरला असायचं, दांडीकरण असायचं आणि जे घर होतं सम्राट वडापावचं ते एकदम तळ्यावर घर होतं. आणि 1 रुपया चालू केलं. सुरुवातीला 70 रुपये धंदा झाला आणि लोक म्हणायची इथे धंदा कसा काय झाला, नाव शक्तीचं हॉटेल आहे. तर मी जिद्द सोडली नाही, धंद्याचा वाढत चालला. 1 रुपया वडापाव ठेवला 1992 साली. व 1 रुपया 2 रुपये 3 रुपये असं कालांतराने भाव वाढत चालला. लोकांना चव वाढत लागली आणि आता 12 ते 13 रुपये वडापाव चालू आहे. लोकांना खूप आवडतं आणि प्रसिद्ध सम्राट वडापावच्या नावाने प्रसिद्ध झालं. फॅमिलीमध्ये मदत माझ्या मिसेसने केली आशा सकपाळ. की सुरुवातीला वडापावमध्ये आम्ही दोघं हरवू करायचो. पहिला मुद्दा तो की म्हणजे पाणी भरणं, चटणी बनवणं, मसाला कुटणं हे सगळं माझी बायको करायची आणि हाताशी एकदम मासा असायचा. भरपूर कष्टाकडे सकाळी 5 वाजता आम्ही उठायचो दोघं आणि ज्या शिजरशी तेव्हा ते स्वतः वडे बनवतो. लोक म्हणतात आज शेट स्वतः वडे काढतात पण चव चांगली असतात कारण की स्वतः वडे बनवतो आणि चव तशी आहे तशी आहे आणि त्याप्रमाणे प्रसिद्धी झालेली आहे. मुंबई ठिकाणी कामाला होतो. मुंबई ठिकाणी काळा चौकी, ग्राउंड रोड, नंतर माईम, नंतर चर्चगेट अशा ठिकाणी काम केलं. त्यावेळेला पगार फक्त 60 रुपये 70 रुपये असं पगार भेटायचा. म्हणजे महिन्याला 80 रुपये 90 पगार भेटायचा. आणि ज्यावेळेला आई गरीब असायची, आईला मी सांगितलं की आपल्याला काही धंदा करायचा आहे आणि धंदा करण्यासाठी पैसा नसायचा आमच्याकडे. आईने मला 500 रुपये दिले. 500 रुपयाच्या माध्यमातून वडापाव चालू केलं आणि फार ते कठीण दिवस होते. त्याच माध्यमातून या मुली भांडवल उभं केलं कारण तिथे बाजारामध्ये वडापाव 2 रुपये असायचं हॉटेलमध्ये. मी 1 रुपया चालू केला आणि 1 रुपया चालू केलं त्याच्यामध्ये 70 वडापाव तळ्याचे संपले 1992 साली. म्हणजे 32 वर्षापूर्वी 70 वडापाव संपले. नंतर मग हळूहळू दुसऱ्या वर्षी 80 वडापाव, 90 वडापाव, 100 वडापाव, चौथ्या वर्षी 120 वडापाव अशा प्रमाणे कलेक्शन वाढत चालला आणि लोकांना चव वाढत चालली. त्याच्याप्रमाणे कलेक्शन वाढत चालला. सुरुवातीला 7 म्हणजे सुरेश तलकर हे जे घर मालक आहेत, सुरेश तलकर आणि त्यांची काही सगुणा तलकर, त्यांनी आम्हाला अशी साथ दिली की तुम्ही बिंदास धंदा करा, काय कॉन्टेन्शन नका. तर सुरुवातीला काय पिणारे खाणारे यायचे त्रास द्यायला, वडापाव घेऊन द्यायचे. पण त्या टायमाला काय ओळख असायची आणि त्यांना वडापाव आवडायचं ते पैसे द्यायचे. पण मी त्यांना वडापाव असे द्यायचे, 4 वडापाव 10 वडापाव असे द्यायचे. आणि मग त्यांना नंतर वाटायला लागलं की एवढा माणूस चांगला आहे, कधी भांडणं करत नाही. मग त्यांनी वाटलं त्याला, तर त्याच्यामुळे त्यांनी पण आम्हाला शाबासकी दिली की खरी व्यक्ती की भांडण न करता ते त्यांनी व्यवसाय वाढवला आणि आज 6 माणसं काम करते. त्याप्रमाणे वडापावचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालले. 12 वर्ष 18 वडील झाले आणि मी त्यावेळेला 12 वर्षाचा होतो. माझी बहीण 1 वर्षाची होती आणि सुरुवातीला काळ एकदम खतरनाक काळ. त्यावेळेला सकाळी जेवण झालं तर संध्याकाळी जेवण मिळेल की नाही अशी परिस्थिती होती. आणि त्याप्रमाणे मग मी मुंबई पकडली 1982 साली. मी त्यावेळेला 17 वर्षाचा होतो. मुंबईमध्ये गेलो. त्या दिवशी पहिल्या दिवशी 70 रुपये पगार भेटला 1982 मध्ये आणि 10 वर्ष मुंबईमध्ये मी काम केले. बऱ्याच ठिकाणी काम केले. नंतर मला वाटायला लागलं की मुंबईमध्ये राहून काय आपला काही बरं होणार नाही आणि पगार पण काही मिळणार नाही कारण काय 2 भावाचे बहिणीचं लग्न करायचं आहे ही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून मी गावामध्ये आलो. गावामध्ये
वर्षी माझा गाव सोडून मी इथे या ठिकाणी आलो त्याला. सम्राट वडापाव ते अशोक वाटिका हे कसं प्रवास तुमचा झाला? हा, सम्राट वडापाव ज्यावेळेला मी नाव ठेवलं ना सम्राट वडापाव, तर माझं नाव अशोक असल्यामुळे मी राजा अशोक सम्राट होता त्यावेळेला. आणि ते मला वाटलं की राजा अशोक सम्राट, त्यांना अशोक सम्राट सुद्धा मी ठेवू शकतो, पण इथे नाव सम्राट वडापाव ठेवलं आणि वाटिकाला ठेवलं फक्त वाटिका. तर ते त्या वाटिकेच्या माध्यमातून सम्राट आणि वाटिका असा नाव शोभून दिसतो. आणि तो वाटिका हॉटेल पण लोकमध्ये आलं आणि सम्राट वडापाव इतका आपला टेस्टी कसं काय आणि ह्याच्या पाठीमागे म्हणजे रेसिपी काय आहे वडापावची? हे सम्राटचा असतो, बेसन चांगला असतो पद्धतीचा, हे मसाले हे आम्ही चांगले भाजतो. मसाले भाजताना सुगंध चांगली येते आणि ते सुगंध मी दुपारपर्यंत कधी बनवला कधी एक चव थांबत नाही. आणि सकाळी 10 वाजता वडे तळलेले असते आणि संध्याकाळी मुंबईला जर खाल्ले 10 वाजता ती चव त्याची मात्र बदलत नाही, उलटी चव थंड अजून वाढते. आणि कधी वडापाव हा आंबट होत नाही पहिली गोष्ट. आणि दुसऱ्या दिवशी शिळा पदार्थ आम्ही ठेवत नाही. आज बनवायचे 15 मिनिटांमध्ये संपतात, ते संध्याकाळी सवाल येतच नाही. 10 मिनिटात बनवायचे 10 मिनिटात संपतात. आणि गरम गरम वडापाव लोकांना बी खायला घालतो, थंड वडापाव देत नाही. गणपतीच्या टायमाला मुंबईकर एवढे धावतात, पूर्ण कॉन्क्रीट भरला जातो, आम्ही त्याला दिसत नाही, आम्ही दिसत नाही, पण थांबतात. किती घाई असली तरी गरम गरम वडापाव. एकदा की मुंबईकर गावाला आला तर तो सकाळी भाकरी घरी खात नाही, डायरेक्ट वडापाव खायला सम्राटचा होतो. आणि एक 4-4 वडापाव खातो, तेव्हा समाजा वाटतं की वडापावने पोळवलं खाल्लं. त्याला तेव्हा उपयोग काय, वडापावने खाल्ला तो त्याला जर उपयोग काय, फायदा काय. असे मुंबईकरांची चहा चालली आहे. शिमगा असो, गणपती असो, गोकुलाष्टमी असो, तो मे महिना असो, एकदा की लग्न करायला लोक लग्नाला गेले पोळवर जेवणार, पण येताना मात्र वडापाव परत खाणारच भूक असली तरी, आणि जाताना 10 वडापाव बांधून. असा वडापावची ती खासियत आहे. आमचे मामा बाशिलकर माझा मेवना आणि त्याची बायको मामी हे आधी प्रसिद्ध झाले, ते दोघं प्रसिद्ध झाले. आणि ते दोघांवर विश्वास मोठा, ते दोघं धंदा समजतात. आणि त्याच्या वाटेवर निम्मी आणि पगार अशी 4-5 माणसं म्हणजे 5 माणसं हा धंदा समजतात. मी अमृतसरला जावं किंवा मुंबईला जावं ते पद्धती समजत असतात. वडापाव खाण्यासाठी कुठून येतात? हां, वडापाव खाण्यासाठी मुंबईवाले पुण्यामध्ये जरी असले ना तरी वडापाव येतात. मुंबई, चेंबूर, ठाणा, पुणा ही जेवढी लोक येतात ना, आल्यानंतर सम्राट वडापावचं आवडीने वडापाव खायला येतात. मुंबईला जरी कुठले पण असले ना, तर मुंबईवाले जर कसं आवाज कुठल्या पण येण्यात आले तरी आपल्याकडे वडापाव खाण्यात. आणि 2 ते 2-4 ठिकाणच्या लोकांनी दुबईमध्ये वडापाव नेले होते पार्सल. बरोबर आहे, पार्सल करून दुबईला वडापाव दिले. कारण इथून मुंबईला जातो 3 तासामध्ये, 3 तासून दुबई 2 तासात, म्हणजे 5-6 तासामध्ये दुबईमध्ये वडापाव पोचतो. आणि आपल्याला 12 तास वडापाव खराब होत नाही. तर दुबईला 20-20 वडापाव आम्ही पार्सल करून शेती पोचवले. दुबईपर्यंत वडापाव आपलं पोचले. किती वाजता हॉटेल चालू होतं? सकाळी 8ला चालू होतो, 8 ते रात्री 8 असे 12 तास टोटल चालू असतो. हे आमची मामी आणि आमचा मामा, हे मी नसताना सुद्धा हे दोघे जण वडापाव धंदा सांभाळतात. ह्याचं नाव दिलीप आहे आणि इतर वर्षीला आहे, पण त्या नावाने यांना कोण ओळखत नाही. मामा आणि मामी ह्या नावाने ओळखतात आणि त्याप्रमाणे वडापावची सुरुवाती तेच करतात. मसाला बनवणं, चटणी बनवणं हे सगळं आमचा मामा काम करतो आणि मामी धंद्याला सपोर्ट करते. अजूनपर्यंत कुठल्या गिऱ्हाईकशी उदंड बोलली नाही. किती थकली तरी चेहरा कधीच तिचा थकत नाही, नेहमी हसत असते. मामी ते वडापावचे मसाले त्याच्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण, धनिया पावडर ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, हे आम्हाला रेडीमेड भेटते ती, पण आम्ही ती घरी बनवतो, ट्राय करतो, बनवतो घरी बनवतो मसाले. मेन काय गोष्टी ते आम्ही घरी मसाले बनवतो. त्या मसाल्याची टेस्ट कधी संपत नाही. आता तात्पर्य आज जर वडापावचा मसाला जर तुम्ही घरात बनवलात ना, तर त्याची अजिबात तुम्हाला चव लागणार नाही आणि तसं बनणार पण नाही. बनवण्याची टेक्निकल वेगळी आहे. तुम्ही सेम ती बनवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही लसूण घ्या, अद्रक घ्या, मिरची घ्या, बाकी सगळे आयटम घ्या आणि वडापाव तसंच बनवा. कसे तशी चव तुम्हाला मिळणारच नाही. हे चव ते कसं माहिती का, बनवण्याची रेसिपी वेगळी आहे. आताची चव आता मी तिथे स्वतः बनवेल ना, तेच आयटम आणि तेच आयटम तुम्ही स्वतः बनवेल ना, ती चव आमच्या साहेबांना लागेल. बरोबर आहे. आणि तुम्हाला जे मटेरियल तुम्ही बनवलात ना, ती चव कशी आणणार नाही. वडा खायला वाटेल, जी रेसिपी चव भेटणार नाही. असे वडापावची ना मसाल्याची खासियत आमची, म्हणून म्हणतात सम्राट वडापाव. सम्राट वडापाव. तर मित्रांनो, तुम्हाला वडापावची रेसिपी तर भेटली, पण वडापावची टेस्ट तुम्हाला घरी पण भेटणार नाही. तुम्हाला जर खायचं असेल वडापाव, सेम टू सेम वडापाव, तर इकडेच यावं लागणार सम्राट वडापावमध्ये. रुचकर वडापाव तुम्ही खाऊ शकता. दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी सांगू इच्छितो की या तलेकरांना पण वाटलं, पत्रकारांना वाटलं की उद्योजक, यशस्वी उद्योजक म्हणून तरी माझी निवड केली तलातालुक्यामध्ये एकट्याची.
आणि उद्धव सामंत पालकमंत्री होते 3 वर्ष पूर्वी झाली. 2023 साली माझं सत्कार समारंभ केला. मला त्यांनी अवॉर्ड दिलं की यशस्वी उद्योजक अशोक सकपाल अशा नावाने. आणि त्याच्यानंतर दुसरी इथे स्थापना केलेली आहे मध्ये कोकण पेपर काहीतरी आहे इथे तलेकरांनी बनवलं ते पत्रकारांनी. तर त्यांच्या माध्यमातून परत माझ्या बायकोचा आणि माझा उद्योजक म्हणून सत्कार करण्यात आला. आणि कसं माहिती काय, हा छोटा मोठा सत्कार नाही, फार आमच्याकडे फार मोठा सत्कार आहे. की एवढं सामान्य माणसासाठी कोणाला मोठ्या माणसाला कोण बोलत सगळे बोलत, पण सामान्य माणसाला ही सत्कार करण्यासाठी बोलवतात की यशस्वी उद्योजक. आणि त्याच्यामुळे आमचं अजून मान मोठं झालं. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे खेड्यापाड्यामध्ये कधी गेलो तर मला नाव आवर्जून बोलतात की सम्राट वडापाव. ते कुठे बोलत अशी ओळख मोठी सम्राट वडापाव झाली. जय महाराष्ट्र. आणि खरंच अभिमानाची गोष्ट आहे की वडापाव पासून त्यांनी सुरुवात केली आणि आज अशोक वाटिकाचे ते मालक बनले. तरुण पिढीला आज मेसेज आहे, जर तुम्ही मेहनत कन्सिस्टन्सी ठेवलीच एखाद्या गोष्टीमध्ये तर तुम्हाला नक्कीच यश भेटतं. तर आता वडापाव खायची पण इच्छा झाली इकडे येऊन. तर मित्रांनो, ही खरी टीम आहे वडापावच्या मागची. मामी आहेत आणि मामा आहेत आणि हे आहेत काका. तर मित्रांनो, हा जो हॉटेल आहे तो पहिला इथपर्यंतच होता. हा जी लाईन दिसते मला दाखवत इथपर्यंतच होता, नंतर मग एक्सटेंड केला पुढे. तर मित्रांनो, अशी वडापावची जर्नी आज आपण पूर्ण ऐकली अशोक भाऊंकडून. आणि आता हा ब्लॉग इकडे संपवत आहे.